मोदखेड तालुक्यातील धनद सरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूज्य भिक्खू प्रज्ञादीप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अखिल भारतीय 21वी बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली। महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित उपासक उपासिकांना भिक्खू संघाच्या वतीने धम्मदेसना देण्यात आली। तर सायंकाळच्या सत्रात नामवंत गायकांचा बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला। प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर भिक्खूशील रत्न थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। धम्म परिषदेस धनद सरेगाव परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजक राहुल कोकरे व निमंत्रक श्रीरंग भिसे यांनी परिश्रम घेतले। पंचरंगी ध्वज को सम्मान देगा। संघं शरणं गच्छामि संघं शरणं द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। मी भिक्खू शीलरतन थेरो सरेगाव धनज या ठिकाणी गेल्या 20-21 वर्षापासून ही धम्म परिषद साजरी होत आहे। अनेक उपासकांच्या दानामधून ही धम्म परिषद होत असते। या ठिकाणी संयोजकाचं म्हणणं असं आहे, या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र व्हावं। अनेक दिवसापासून या भागातल्या उपासक उपासिकांचं इच्छा आहे। गेले प्रज्ञापाल भंतेजी होते तेव्हापासून या स्थळाला स्थळ निर्माण केलेलं आहे आणि अनेक लोकांच्या दानामधून आपण ही धम्म परिषद साजरी करत आहोत। या धम्म परिषदेच्या निमित्तानं सर्व उपासक उपासिकांना संदेश बुद्ध संदेश जावा, दुःखमुक्त व्हावं, यासाठी ही धम्म परिषद असते। धम्म परिषद ही जत्रा नाही आहे, ही धम्म परिषद जत्रा नाही, ही धम्म परिषद फक्त बुद्ध आणि बाबासाहेब महात्मा फुले यांचं तत्वज्ञान सांगून जनतेला दुःखातून मुक्त करणारी धम्म परिषद आहे। आणि म्हणून असे अनेक विद्वान भिक्खू या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आज देखील या 21व्या धम्म परिषदेला देखील मोठे मोठे धम्म गुरु येणार आहेत, संयोजक येणार आहेत, पाहुणे येणार आहेत। मोठ्या संख्येने रात्रीला मोठा माप असतो, प्रबोधनकार हे देखील येतात। धनद सरेगाव येथील धम्म परिषद संयोजक पूजनीय भिक्खू प्रज्ञादीपजी यांनी या धम्म परिषदेचं जे आहे ते बीज रोवलेलं आहे। त्यांच्याच स्मृती दिनानिमित्त ही या ठिकाणी दरवर्षी आम्ही धम्म परिषद साजरी करत असतो, त्यांच्या स्मृतीनिमित्त घेत असतो। पूजनीय भिक्खू या ठिकाणी 2005 ते 2010 पर्यंत या ठिकाणी होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या धम्म परिषदा झाल्या। त्यांच्या पश्चात सुद्धा आम्ही ह्या धम्म परिषदा घेत असतो। मागील 20 वर्षापासून ह्या धम्म परिषदा निरंतर असतात। यावर्षी 21वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आम्ही या ठिकाणचे जे परिसरातील 20-25 गावचे उपासक उपासिका आहेत त्यांच्या सहकार्याने ही दरवर्षी होत असते। या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये पूजनीय भिक्खू शीलरत्नजी व त्यांचा संघ गगनबोधीजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व समता सैनिक दल यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या सलामीने या ठिकाणी सकाळ सत्र जे आहे ते धम्मध्वजारोहणाचं संपन्न झाले आहे। सायंकाळचा जो कार्यक्रम आहे तो पूजनीय भिक्खू एम सत्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी संपन्न होईल। त्या ठिकाणी जे आहे ते महाउपासक डॉक्टर SP गायकवाडजी हे धम्म परिषदेचे अध्यक्षक आहेत। या ठिकाणी अनेक असे विद्वान भिक्खूंच्या हस्ते जे आहे ते त्यांच्या मुखातून धम्मवाणी या ठिकाणी जे आहे ते होईल। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न केला जाईल। तर असा हा जो आहे तो ग्रामीण भागामध्ये जे आहे धम्म प्रचार प्रसार करणारी ही धम्म परिषद ठरत आहे। अनेक गावातून अनेक लोक या ठिकाणी दरवर्षी उपस्थित होत असतात।
सकाळच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सुद्धा अनेक उपासक या ठिकाणी उपस्थित असतात. या समता सैनिक दलाच्या हस्ते तर या ठिकाणी म्हणजे जवळजवळ मानवंदना झालेली आहे. तर अशा ह्या धम्मपरिषदेला आपण उपस्थित झालात याबद्दल मी सर्वांचे आपण आभार व्यक्त. मी श्रीरंग महादेव भिसे सरेगावकर, बौद्ध उपासक. तर या ठिकाणी आम्ही सतत 20 वर्ष मागे पडलेले आहेत आणि 21वी धम्मपरिषद या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी प्रथम सत्र, या सत्रामध्ये प्रथम ध्वजारोहण झालेला आहे. त्यासाठी आमचे पूजनीय भिक्खू संघ, समता सैनिक दल, बौद्ध उपासक उपासिका भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा प्रथम सत्राचा कार्यक्रम अगदी सुंदरपणे त्यांनी पार पाडलेला आहे. परंपरागत आहे. आणि सायंकाळचं द्वितीय सत्र जे आहे भोजनदानाचं असतं आणि तृतीय सत्र जे आहे बाहेरगावच्या लोकांना आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रथम सत्रामध्ये या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे या ठिकाणी. आणि सायंकाळी सुद्धा त्यांना भोजनदान देऊनच या ठिकाणी शांतपणे बसून त्यांना चांगल्या प्रकारे धम्मश्रवण करता यावा यासाठी आम्ही या ठिकाणी संपूर्ण परिपूर्ण शांतता प्रस्थापित करतो. आणि त्यानंतर दुसरं सत्र संपल्याच्या नंतर आम्ही जो मंगल परिणय या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता, परंतु ते थोडक्यात कॅन्सल केलेला आहे. आणि बौद्ध भिक्खूंची जेव्हा धम्माची त्यांची प्रवचन होईल, संपून जाईल, तेव्हा त्याच्यानंतर शेवटचं सत्र म्हणून आमच्या या ठिकाणी भरपूर असं मनोरंजन म्हणून म्हणा की प्रबोधन म्हणून म्हणा, या ठिकाणी भरपूर मोठमोठे गायक कवी या ठिकाणी उपस्थित होतात. सायंकाळी चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात आणि आलेल्या सर्वच धम्मप्रिय बौद्ध उपासक उपासिकांचं या ठिकाणी मनोरंजन पूर्ण होते. अशा प्रकारची आमची धम्मपरिषद आहे. मी प्रशांत पुंडलिक निखाते, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष मुदखेड या ठिकाणचा तालुका अध्यक्ष आहे. माझ्या तालुक्याच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या वतीनं धनस सरेगाव या ठिकाणी अखिल भारतीय 21वी धम्म परिषद या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेच्या निमित्तानं माझ्या तालुक्यातून या धम्म परिषदेला संरक्षण देण्यासाठी आणि सकाळच्या पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यासाठी, भिक्खू संघाला मानवंदना देण्यासाठी आम्ही मुदखेड तालुक्याच्या वतीनं 12 समता सैनिक दलाची तुकडी या ठिकाणी उपस्थित करून दिली. आणि अशा सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही सातत्यानं गेल्या जानेवारी महिन्यापासून हे नव्यानं समता सैनिक दल स्थापन केल्याच्या नंतर मुदखेड तालुक्यामध्ये एकूण 54 समता सैनिक दलाची स्थापना केली. आणि 54 समता सैनिक दल झाल्याच्या नंतर या तालुक्याचं नाव अख्ख्या नांदेड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं जातं त्या ठिकाणी समता सैनिक दल घेऊन त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी सहकार्य करता येईल त्या पद्धतीनं समता सैनिक दलाच्या वतीनं आम्ही सहकार्य करतो. आमचा एक संकल्प आहे मुदखेड तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा प्रत्येक गावागावात झाली पाहिजे आणि प्रत्येक घराघरामध्ये समता सैनिक दल हा नव्यानं या ठिकाणी उभा टाकला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झाला तर सडेतोड उत्तर देण्यासाठी समता सैनिक दलाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या समता सैनिक दलाचं जे कार्य आहे ते या देशामध्ये अपार आहे, चांगलं आहे. ते समता सैनिक दलाचं कार्य सातत्यानं पुढे जावं हीच आमची समाजासमोर एक अपेक्षा आहे. मी पाथर्डीतील उपसरपंच जयवंत थोरात 20 वर्षापासून प्रज्ञानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे धम्मपरिषद सतत चालत असते आणि त्यांनी हे रोपटं अतिशय ग्रामीण भागामध्ये धम्माचं कार्य वाढावं म्हणून हा धम्मपरिषदचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या स्मृतीत इसेस हा धम्मपरिषद सोहळा सतत 21 वर्ष पूर्ण होत आहे सर. आणि सतत या धम्माचं भिक्खू संघाच्या वतीने व सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करून या संयोजक राहुलजी कोकरे व श्रीरंग भिसे सर यांचं अतिशय या धम्मपरिषदला अतिशय मोलाचं कार्य आहे. आणि या सर्व 21व्या धम्मपरिषदच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी मारुती नामदेव चव्हाण बौद्धाचार्य या ठिकाणी या 21व्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेच्या निमित्तानं सरेगाव धनेज येथे उपस्थित झाला असता. त्या ठिकाणी 21 वर्षापासून चालत असलेली सतत ही धम्मपरिषद अतिशय सुंदर सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्व बौद्ध परिसरांच्या सर्वांच्या धम्मदानातून या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या अनुषंगानं
आजचे सुंदर 21 वर्षापासून सुंदर असं या ठिकाणी आयोजित करत आहेत. असं मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं दाभड येथे महाविहार येथे मोठी अशी भव्यदिव्य अशी धम्मपरिषद आयोजित होती. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या या छोट्याशा परिसरामध्ये सुद्धा अशी धम्मपरिषद आयोजित व्हावी त्या अनुषंगानं आज या ठिकाणी 21व्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेच्या निमित्तानं तमाम सर्व परिसरातील बौद्ध उपासक बौद्ध उपासिका यांना सर्वांना मी सूचना करत आहे आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करत आहे की सर्वांनी या धम्मश्रवण करण्यासाठी सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना या ठिकाणी सूचना करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. सर्वांना सविनय जय भीम. मी प्रताप नितनवरे. ह्या सरेगावच्या धम्म परिषदेसाठी मी मुंबईहून या ठिकाणी आलेला आहे. आज खरोखर खूप आनंद वाटत आहे. या ठिकाणी अनेक भंतेजीचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. या परिसर अत्यंत सुंदर परिसर आहे. मी खूप आनंदी आहे आणि या ठिकाणी आज भिक्खू निवासाचं भूमिपूजन होणार आहे. मी या सर्वांच्या समोर जाहीरपणे सांगू इच्छितो, या भूमिपूजनासाठी माझं 20,000चं मी धम्मदान या ठिकाणी जाहीर करत आहे. धन्यवाद. जय भीम. सर्वांना सस्नेह जय भीम. आज होऊ घातलेल्या 21वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद सरेगाव धनज या ठिकाणी दाभड येथील धम्म परिषदेचा आदर्श घेऊन भंते प्रज्ञादीपजी यांनी जे धम्म परिषदेचं या ठिकाणी रोपटं लावलं आणि या भागामधील पंचक्रोशीमध्ये हे धम्म परिषद त्यांनी चालू केली. अतिशय छोट्याशा गावामध्ये हे धम्म परिषदेचं रोपटं त्यांनी या ठिकाणी लावलं आणि समाजामध्ये एक नवीन आदर्श धम्म परिषद या ठिकाणी त्यांनी चालू केली. त्यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याच्या नंतर त्यांची जी धुरा होती ते सांभाळण्याचं महान कार्य राहुलजी कोकरे सर आणि त्यांचे सहकारी रामनेर श्रीरंगरावजी भिसे यांनी ती सतत मागच्या 21 वर्षापासून कंटिन्यू त्याला ठेवण्याचं काम केलं. दारोदारी जाऊन सर्व उपासक उपासिका मायबाप जनतेच्या दानामधून यांनी ही धम्म परिषद चालवतात व आपल्या समाजामध्ये आपला धम्माचं कार्य त्यांनी निरंतरपणे करतात. पूजनीय भिक्खू संघांना देश विदेशातून या ठिकाणी पाचारण करतात आणि या ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खरा धम्म सांगण्याचं कार्य त्यांच्या हातून होतं आणि ही धम्म परिषद अतिशय आदर्शवत ही धम्म परिषद आहे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून एक आदर्श घेण्यासारखा आहे की अवघ्या 4-5 घरांमध्ये असणारं सरेगाव, त्याचबरोबर अवघ्या 4-5 घराचं असणारं जे धनज आहे, या छोट्याशा गावाने हा मोठा आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि खरंच की ही जी खेड्यातली धम्म परिषद आहे, जे मोठ्या मोठ्या धम्म परिषदा असतात त्याच पद्धतीचं राबवण्याचं काम आणि धम्माच्या विचाराची पेरणी या ठिकाणी करण्याचं काम हे उपासक मंडळी करत असतात आणि पूजनीय भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्म परिषद चालते. मी सुनील राघोजी चौदंते, समता सैनिक दल प्रशिक्षक मुदखेड. आज दरेगाव या ठिकाणी सरेगाव या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद असल्यामुळे 21वी बौद्ध धम्म परिषद आहे आणि इथं आम्ही मानवंदना देण्यासाठी मुदखेड येथून आलेलो आहोत आणि भिक्खू संघ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांना सुद्धा आम्ही मानवंदना दिली आहे आणि आम्ही समता सैनिक दलाचं आमचं कार्य आहे की आमच्या क्षेत्रामध्ये मुदखेड तालुक्याच्या अंतर्गत बौद्ध धम्माचे कोणतेही जर कार्यक्रम असतील तरी आम्ही आवर्जून तिथं सलामी देण्यासाठी मानवंदना देण्यासाठी जातो.